मकर संक्रांतीच्या काळामध्ये पतंगबाजी, नायलॉन मांजा आणि इतर मांजांमुळे अनेकांचे जीव जातात। अशा स्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी कडक पावले टाकायला सुरुवात केलेली आहे। जर नायलॉन मांजा आणि जीवाला धोका असला नायलॉन मांजा विकला तर त्यांच्यावर थेट कारवाई केली जाणार आहे। आणि नेमकी ती कारवाई काय असणार आहे, कारण राज्यात पहिल्यांदाच असा प्रयोग औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी केलेला आहे। आपल्यासोबत पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर आहेत। सर, मोठी मोहीम तुम्ही हाती घेतलेली आहे आणि यामध्ये थेट खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा तुम्ही दाखल करणार आहात। काय नेमकं तुम्ही हाती घेतले? माननीय हायकोर्टाने आदेश केल्याप्रमाणे नायलॉन मांजाला शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बंदी आहे। त्याचबरोबर शासनाच्या तर्फे तसे आदेश काढण्यात आलेले आहेत आणि प्रतिबंधात्मक आदेश देखील पोलीस आयुक्तालयाकडून आम्ही काढलेले आहेत। तरी देखील आम्ही वेगवेगळ्या पोलीस स्टेशन लेवल आणि आमच्या लेवलवरती देखील सर्व मांजा विक्रेते, त्याचबरोबर पतंग विक्रेते, त्याचबरोबर ट्रॅव्हल एजन्सीज, कुरिअर एजन्सी सगळ्यांच्या बैठका घेतलेल्या होत्या। गुन्हे दाखल पण केलेले होते, परंतु तरी देखील मांजा विक्री नायलॉनची ही सुरूच होती। या पार्श्वभूमीवरती आम्ही BNS 110 म्हणजे अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाइड या कलमांतर्गत गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 3 वर्षापर्यंत आरोपींना शिक्षा मिळते। आम्ही आरोपींची आता PCR पण घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच प्रभावी कारवाई ही ह्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवरती आम्ही करायला सुरुवात केलेली आहे। आतापर्यंत आम्ही असे 8 गुन्हे आम्ही आयुक्तालयात दाखल केलेले आहेत। राज्यात हे पहिलंच पाऊल आहे, म्हणजे एवढं मोठं धाडस तुम्ही टाकलेलं आहे। निश्चितच, कारण की आपण सर्व प्रकारची उपाययोजना करून, कारण की आम्ही बऱ्याच ठिकाणी ग्राउंडवरती देखील जाऊन नायलॉन मांजा आम्ही बऱ्याच ठिकाणी चेक केलेला आहे आणि पतंग उडवणाऱ्यांच्याकडून आम्ही परत पुढे विक्रेत्यापर्यंत पोहोचलेलो आहोत। त्याचबरोबर आम्ही सर्व पतंग विक्रेत्यांवरच्या दुकानावरती पोस्टर देखील लावलेले आहेत आणि सर्व प्रयत्न करून देखील शेवटी इव्हन आम्ही प्रत्येक वस्तीमध्ये लोकल ग्राउंडवरती जाऊन अनाउन्समेंट देखील केलेली आहे, परंतु तरी देखील हे नायलॉन मांजा विक्रीचं प्रमाण कमी झालेलं आम्हाला दिसलं नाही। त्यामुळे प्रभावी कारवाई करण्याकरता आम्ही अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केलेली आहे। दुसरं एक हाती घेतलं आहे की विकणाऱ्यासोबत खरेदी करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे। मग अल्पवयीन मुलं असतील तर त्यांच्या पालकांवर सुद्धा गुन्हा दाखल केला जाणार आहे असं सांगितलं जातं। हां, बरोबर आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमचे लोक पेट्रोलिंगच्या दरम्यान, कारण की बरेचसे आपल्याकडे ओपन ग्राउंड आहेत, त्या ठिकाणी बरेच मोठे ॲडल्ट देखील व्यक्ती पतंग उडवत असतात। प्रामुख्याने आम्ही त्यांच्याकडे पतंग उडवणाऱ्या व्यक्तींकडे चेकिंग चालू केलेलं आहे आणि बऱ्याच जणांकडे आम्हाला नायलॉन मांजा देखील मिळत आहे। बऱ्याच लोकांना सुरुवातीला आम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊन जो विक्रेता आहे त्यांच्यावरती आम्ही कारवाई करत आहोत। त्याचबरोबर काही आहेत ॲडल्ट व्यक्ती, त्यांच्यावरती देखील आम्ही गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू केलेली आहे। याचे काय परिणाम भविष्यात जाणवतील आणि आत्ता जाणवायला सुरुवात झाली असं तुम्हाला वाटतं? निश्चितच, कारण की आपल्या सर्व मीडियाच्या मार्फत ह्याला प्रसिद्धी चांगल्या प्रकारे मिळत आहे। वृत्तपत्रामध्ये देखील याबाबतच्या बातम्या सविस्तर येत आहेत। त्यामुळे निश्चितच यामध्ये प्रभावीपणे कारवाई होऊन नायलॉन मांजाची उपलब्धता शहरामध्ये कमी होईल किंवा पूर्णपणे निघून जाईल, मला असं वाटतं। आणि त्याच्यामुळे नागरिकांना जो त्रास होतो आणि जखमा होत आहेत, इजा होत आहेत, गंभीर इजा, त्या निश्चितच होणार नाहीत किंवा कमी होतील। एक शेवटचा प्रश्न सर, नायलॉन मांजा व्यतिरिक्त इतर मांजाही आहेत, ते धोकादायक आहेत, त्या संदर्भात काय तुम्ही पाऊल टाकताय? नाही, प्रामुख्याने आम्ही आता आमच्या सूचनांमधून नागरिकांना, इव्हन शाळेमध्ये देखील आम्ही जाऊन विद्यार्थ्यांना त्याबद्दल कल्पना देत आहोत, परंतु शेवटी जो धागा आहे त्याच्या ज्या गांभीर्याने ह्या घटनेचं ओळखावं। पतंग उडवणं हे प्रत्येकाचं एक हे त्याची एक इच्छा असते आणि त्याच्याप्रमाणे सर्वजण हा सण मकर संक्रांतीचा साजरा करत असतात, परंतु त्यांनी लोकांना आणि इतरांना आणि पक्ष्यांना कुठल्या प्रकारची इजा होणार नाही, कसल्याही प्रकारच्या धाग्यापासून, ह्याची काळजी घ्यावी, हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे यामध्ये। थँक्यू सर। म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी मोहीम हाती घेतलेली आहे की नायलॉन मांजा वापरू नका। जो जीवाला धोका होईल असा नायलॉन मांजा असेल किंवा इतर मांजा असेल त्याचाही वापर करू नका, असं आवाहन ते सातत्यानं करतायत आणि थेट कारवाई करणार असल्याचंही ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।